माझं नाव सायली. माझं लग्न निखिलसोबत झालं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. आमचा संसार बाहेरून अगदी सुखी दिसायचा. निखिल एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता. चांगला पगार, स्वतःचं घर, गाडी सगळं होतं. फक्त एक गोष्ट नव्हती, वेळ. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. सकाळी तो ऑफिसला जायचा तेव्हा मी स्वयंपाकघरात असायचे. रात्री तो घरी यायचा तेव्हा माझ्या डोळ्यात झोप असायची. कधी कधी तर एकाच घरात राहूनही आमची भेट एखाद्या अनोळखी माणसासारखी व्हायची. जेवलीस? हो. उद्या मला लवकर जायचं आहे. ठीक आहे. बस. आमच्या नात्यात एवढे शब्द उरले होते. मला त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू नको होत्या. मला फक्त एवढंच हवं होतं की त्याने एकदा माझ्याकडे नीट पाहावं आणि विचारावं, सायली, तू खरंच ठीक आहेस ना? पण तो प्रश्न कधीच आला नाही. एका दिवशी माझ्या आयुष्यात कोणीतरी अचानक आलं. तो निखिलचा कॉलेजमधला मित्र होता, रोहन. रोहन काही दिवसांसाठी मुंबईत आला होता. त्याला एका प्रोजेक्टसाठी इथे थांबायचं होतं. निखिलने एका रात्री घरी येताना सहज सांगितलं, सायली, रोहन काही दिवस मुंबईत आहे. त्याला शहराची फारशी माहिती नाही. तुला वेळ असतो ना, जमलं तर त्याला थोडं फिरून आण. मी फक्त मान हलवली. दुसऱ्या दिवशी रोहन आमच्या घरी आला. दरवाजा उघडताच तो हसत म्हणाला, तू सायली ना? हो. निखिल तुझ्याबद्दल खूप सांगतो. मी हसले. काय सांगतो? रोहन क्षणभर शांत राहिला. तू खूप बोलतेस असं म्हणाला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मी खूप बोलते? तो हसला. हो, पण आता तू इतकी शांत का आहेस? त्या प्रश्नाने माझं हसू थांबलं, कारण मला स्वतःलाही त्याचं उत्तर माहीत नव्हतं. पुढच्या काही दिवसात रोहन आणि माझी मैत्री वाढत गेली. आम्ही शहरात फिरायचो, कधी समुद्रकिनारी बसायचो, कधी एखाद्या छोट्याशा कॅफेमध्ये चहा प्यायचो. रोहनला माझ्या बोलण्याचा कंटाळा कधीच यायचा नाही. मी एखादी छोटीशी गोष्ट सांगितली तरी तो लक्ष देऊन ऐकायचा. एकदा मी त्याला विचारलं, तुला माझ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला कंटाळा येत नाही? तो हसला. सायली, ज्याचं बोलणं आपल्याला महत्त्वाचं वाटतं त्याची कोणतीच गोष्ट छोटी नसते. त्या एका वाक्याने माझ्या मनात काहीतरी हललं, कारण गेल्या 6 वर्षात कुणी मला असं म्हटलंच नव्हतं. एक दिवस आम्ही समुद्रकिनारी बसलो होतो. सूर्य मावळत होता. समोर समुद्राच्या लाटा येत होत्या आणि परत जात होत्या. रोहन अचानक म्हणाला, सायली, तू आनंदी आहेस? मी त्याच्याकडे पाहिलं. हो. त्याने पुन्हा विचारलं, खरं सांग. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी समुद्राकडे पाहत म्हणाले, मला माहीत नाही. तो काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे माझ्या बाजूला बसला. आणि त्या शांततेत मला पहिल्यांदा जाणवलं, कधी कधी एखाद्याने आपल्याला सल्ला देण्यापेक्षा फक्त आपल्याजवळ शांत बसणं जास्त गरजेचं असतं. हळूहळू मला रोहनची सवय होऊ लागली. सकाळी उठल्यावर त्याचा मेसेज आला आहे काय हे पाहणं, तो आज कुठे आहे हे जाणून घेणं, त्याने खाल्लं का नाही हे विचारणं, हे सगळं नकळत माझ्या आयुष्याचा भाग बनलं. आणि एका रात्री मला स्वतःचीच भीती वाटली, कारण मी फोनच्या स्क्रीनकडे पाहत स्वतःशीच म्हणाले, मला त्याच्याशी बोलल्याशिवाय झोप का येत नाही? मला उत्तर मिळालं नव्हतं, पण ते उत्तर स्वीकारायची माझी तयारी नव्हती. त्या रात्री निखिल घरी आला. मी स्वयंपाक करत होते. तो सोफ्यावर बसला आणि लॅपटॉप उघडला. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, निखिल, हां, आपण थोडं बोलू शकतो का? त्याने स्क्रीनवरून नजर न हटवता विचारलं, आत्ता खूप महत्त्वाचं आहे का? मी काही सेकंद गप्प राहिले. मग हळूच म्हणाले, हो. त्याने लॅपटॉप बंद केला. बोल. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुला कधी जाणवतं का की आपण दोघं एकमेकांपासून दूर जातोय? तो काही क्षण शांत राहिला. तुला असं का वाटतं? कारण तू माझ्यासोबतच असतोस, पण माझ्यासोबतच नसतोस. माझं वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा गंभीरपणा आला. पण त्याच वेळी त्याचा फोन वाजला. ऑफिसचा कॉल होता. तो उठला.
सायली, हा कॉल खूप महत्त्वाचा आहे, आपण नंतर बोलू. आणि तो पुन्हा कामात गुंतला. मी मात्र तिथेच उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं आणि मनात एकच विचार होता. कदाचित मी त्याच्यासाठी खरंच महत्त्वाची राहिली नाही. 2 दिवसांनी रोहन मुंबई सोडून जाणार होता. त्या दिवशी तो मला भेटायला आला. आम्ही दोघं माझ्या आवडत्या कॅफेमध्ये बसलो. तो शांत होता, मीही. शेवटी त्याने विचारलं, सायली, तू मला काही सांगणार आहेस? मी त्याच्याकडे पाहिलं. काय? तुझ्या मनात जे चाललंय ते. माझे डोळे भरून आले. मी हळू आवाजात म्हणाले, रोहन, मला तुझ्याशी बोलायला आवडतं. तो शांत राहिला. तू मला समजून घेतोस, माझं बोलणं ऐकतोस आणि माझ्यासोबत असताना मला असं वाटतं की मी अजूनही तीच जुनी सायली आहे. तो काहीच बोलला नाही. मी पुढे म्हणाले, पण मला भीती वाटते. कशाची? की मला तुझी सवय झाली आहे. रोहनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही भावना होत्या. पण त्याने फक्त एवढंच म्हटलं, सायली, मला तुझी सवय होणं चुकीचं वाटत नाही. माझं हृदय जोरात धडधडलं. तो पुढे म्हणाला, पण तुझ्या आयुष्यात माझी जागा निर्माण करण्यासाठी तुझं लग्न तोडणं मला कधीच मान्य होणार नाही. मी स्तब्ध झाले. मग? तो हलकस हसला. मग तू आधी तुझ्या नवऱ्याशी बोल, शेवटपर्यंत प्रयत्न कर. कारण कधीकधी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज नसते. तो थांबला. आपल्याला फक्त आपल्या माणसाने आपल्याला पुन्हा एकदा समजून घ्यावायचं असतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री मी निखिलची वाट पाहत बसले. रात्री 11:30 वाजता तो घरी आला. नेहमीप्रमाणे लॅपटॉप उघडणार तितक्याच मी त्याचा हात धरला. आज नाही. तो माझ्याकडे पाहत राहिला. मी म्हणाले, आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो शांतपणे माझ्यासमोर बसला. आणि त्या रात्री मी 6 वर्षाचा सगळा साठलेला राग, दुःख, एकटेपणा त्याच्यासमोर मांडला. मी रडत होते. तो शांतपणे ऐकत होता. शेवटी त्याने माझा हात हातात घेतला. सायली, मला वाटत होतं तू माझ्यासाठी सगळं करतोय. पण त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, पण मी एक गोष्ट विसरलो. काय? तुला माझे पैसे, माझ्या भेटवस्तू किंवा मोठं घर नको होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुला फक्त मी हवा होतो. मी काहीच बोलले नाही. तो पुढे म्हणाला, आणि मी तुला माझ्या कामाच्या गर्दीत हरवून बसलो. त्या क्षणी माझं मन तुटलंही आणि कुठेतरी पुन्हा जोडायलाही लागलं. पुढचे काही महिने आमच्यासाठी सोपे नव्हते. सगळे एका दिवसात बदललं नाही. निखिल अजूनही काम करायचा, पण आता तो वेळ काढायचा. रात्री जेवताना फोन बाजूला ठेवायचा. रविवारी आम्ही दोघं बाहेर जायचो. आणि सर्वात महत्त्वाचं, तो मला ऐकायचा. खरंच ऐकायचा. एक दिवस मी त्याला माझी जुनी डायरी दाखवली. त्यात मी लग्नानंतर लिहिलेली एक कविता होती. तो शांतपणे वाचत राहिला. मग म्हणाला, सायली, तू एवढं छान लिहितेस हे मला कधी कळलंच नाही. मी हसून म्हणाले, तुला वेळच कुठे होता? तोही हसला. आता आहे. रोहनशी माझं संपर्क हळूहळू कमी झाला. पण त्याच्याबद्दल माझ्या मनात कधीही वाईट भावना निर्माण झाली नाही. तो माझ्या आयुष्यात आला होता माझं लग्न तोडण्यासाठी नाही, तर माझ्या स्वतःच्या मनाचा आवाज ऐकवण्यासाठी. कधीकधी मला वाटतं, जर रोहन माझ्या आयुष्यात आला नसता तर कदाचित मी माझ्या दुःखाला नशीब समजून आयुष्यभर गप्प राहिले असते. पण त्याने मला शिकवलं, प्रेम म्हणजे फक्त कोणाला मिळवणं नाही. कधीकधी प्रेम म्हणजे एखाद्याला योग्य निर्णय देण्याची ताकदही देणे असतं. आज माझ्या आणि निखिलच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. आमच्या आयुष्यात अजूनही भांडणं होतात. कधी गैरसमज होतात. कधी तो पुन्हा कामात बुडून जातो. पण आता मी शांत बसत नाही. मी त्याला सांगते, निखिल, मला तुझी गरज आहे. आणि तो काम बाजूला ठेवून माझ्याकडे पाहतो. कधी कधी मी विचार करते, रोहन माझ्या आयुष्यातलं अपूर्ण पान होतं. ते पान मी फाडून टाकलं नाही, मी ते जपून ठेवलं. कारण त्या पानावर माझ्या आयुष्यातली एक सुंदर शिकवण लिहिली होती. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मिळवणं हेच प्रेम नसतं. कधीकधी त्याला योग्य मार्ग दाखवून दूर जाणं हेही प्रेमच असतं. आणि कदाचित माझ्या आयुष्यात आलेलं ते अपूर्ण प्रेमच माझ्या पूर्ण झालेल्या संसाराचं कारण बनलं. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.